भारतानं केलेल्या कारवाई 70 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। ऑपरेशन सिंदूरचं हे मोठे यश असून भारतीय सैन्यानं 70 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं। भारताच्या कारवाईने बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आला। काल रात्रीपासून पाकिस्तानी सैन्याने पूंछ आणि तंगधार इथल्या नागरी वस्त्यांवर तोफांचा मारा केला। पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यात 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 43 जण जखमी झाल्याचं समजतं। भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे, तर या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बुरखा फाटलाय। भारताच्या हल्ल्यात मरण पावलेल्या दहशतवाद्यांचं पार्थिव पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळण्यात आलं, तर या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जवानांनी सलामी दिली। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुंबईसह राज्यात झालेल्या मॉकड्रिलची सविस्तर माहिती घेत परिस्थितीचा आढावा घेतला। सर्व यंत्रणांच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्यानंतर सर्व महापालिका क्षेत्रात मॉकड्रिल सुरूच ठेवण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या। पंजाबच्या अमृतसर इथे मॉकड्रिल पार पडलं। पोलिसांच्या वतीनं हे मॉकड्रिल करण्यात आलं। हैदराबादच्या कचेगुडा रेल्वे स्टेशनवर मॉकड्रिल पार पडलंय। आपत्कालीन परिस्थितीत काय खबरदारी घ्यायची याचं प्रशिक्षण नागरिकांना देण्यात आलं। जयपूरच्या MI रोडवर मॉकड्रिल संपन्न झालं। पोलिसांसह अग्निशमन दलाने मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतला। दिल्लीच्या खान मार्केटमध्ये मॉकड्रिल पार पडलं। अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। तर बंगळुरूच्या हर्सुल लेकजवळ मॉकड्रिल घेण्यात आलं। अचानक हल्ला झाल्यास परिस्थिती कशी हाताळायची याचं प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आलं। मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये मॉकड्रिल पार पडलं। ग्वाल्हेरच्या सिरोल परिसरात हे मॉकड्रिल घेण्यात आलं। आपत्कालीन परिस्थितीत काय खबरदारी घ्यावी याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। मुंबईच्या CSMT स्थानकावर मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। हल्ल्याच्या वेळी नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी याचं नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं। कल्याणमध्ये ही मॉकड्रिल घेण्यात आलं आणि यावेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वतीने नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं। पुण्यातील विधानभवन, मुळशी तहसील कार्यालय, तळेगाव, PMC इमारत आणि वणाज कंपनी या परिसरात मॉकड्रिल झालं। त्या मॉकड्रिलमध्ये NDRF, आर्मी, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कशा पद्धतीने सावधानता बाळगावी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं। महानगरपालिकेच्या मुख्यालयात हे मॉकड्रिल पार पडले। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी यासाठी देशभरात आज ठिकठिकाणी रंगीत तालीम पार पडली। पालघरच्या तारापूर इथे अणुऊर्जा प्रकल्प असल्यानं हा भाग संवेदनशील मानला जातो, त्यामुळे तारापूरच्या विजयनगर मैदानावर मॉकड्रिल घेण्यात आलं। मावळच्या तळेगाव, दाभाड इथंही मॉकड्रिल पार पडलं। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर कशा पद्धतीने सर्व यंत्रणा काम करतील याचं प्रात्यक्षिक तळेगाव दाभाडे नगर परिषद परिसरात करण्यात आलं। इमारतींवर हल्ला झाल्यास नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कल्याणच्या मॅक्सी ग्राउंडवर मॉकड्रिल घेण्यात आलं। नागरी संरक्षण दल, ठाणे आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल, ठाणे पोलीस आणि विविध यंत्रणांनी कल्याणच्या मॅक्सी ग्राउंडवरील मॉल ड्रिलमध्ये सहभाग घेतला। वर्धा रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात पोलिसांच्या विविध पथकांनी सहभाग घेतला। संशयित आरोपीला शोधण्याचा पोलिसांनी प्रात्यक्षिक सरावादरम्यान प्रयत्न केला। रायगडच्या माणगावमध्ये पाकिस्तानवर हल्ला केल्यानं जल्लोष करण्यात आला आणि यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर रत्नागिरी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती आलेले आहे। यावेळी जिल्ह्यात 5 ठिकाणी मॉकड्रिल राबवण्यात आलं। सायरन वाजवत नागरिकांना बचावाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। नाशिकच्या केटेच्या महाविद्यालय परिसरात मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी नागरिकांना हल्ल्यापासून बचाव करण्याकरता प्रात्यक्षिक देण्यात आली। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं आणि या मॉकड्रिलमध्ये मालवण पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते। उरणमध्ये मॉकड्रिल पार पडले आणि यावेळी शहरातील 8 ठिकाणी सायरन बसवण्यात आलं होतं। नांदेडच्या रेल्वे स्थानकात आज पोलिसांनी मॉकड्रिल केलं। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा कुठला हल्ला झाला तर त्याचा सामना कसा करावा याचा सराव यावेळी करण्यात आला। मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथे GRP आणि RPFच्या वतीनं संयुक्त मॉकड्रिल करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीबाबत माहिती दिली।
पहलगाममधील हल्ल्यात निष्पाप हिंदूंना त्यांचा जीव गमवावा लागला आणि या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि अखेर हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारतानं पाकिस्तानला करारा जबाब दिला. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हल्ला केला. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरचं लाईव्ह मॉनिटरिंग केलं. पंतप्रधान कार्यालयातून लाईव्ह मॉनिटरिंग यावेळी करण्यात आलेलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल तसंच सीडीएस लेफ्टनंट जनरल अनिल चौहान, वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व परदेश दौरे रद्द करण्यात आले. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात राहूनच मोदींचं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असणार आहे. राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर सेनाप्रमुखांशी चर्चा केली. सैन्य दल, वायुदल आणि नौदलाच्या प्रमुखांशी चर्चा करून हल्ल्याची माहिती घेण्यात आली. NSA अजित डोवालांनी ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं. गुप्तहेरांच्या माहितीनुसार टार्गेट्सची निवड करून अंतिम योजना डोवालांनी आखली. ठोस गुप्तहेरांच्या माहितीच्या आधारे भारताला अचूक स्ट्राईक करण्यात आलेला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर माजी लष्कर प्रमुखांनी मोठं विधान केलंय. पिक्चर अभी बाकी है असं वक्तव्य मनोज नरावणे यांनी केलं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केवळ पाकिस्तानातील किंवा पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलंय. भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी पाकिस्तानातील कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य केलं गेलं नाही अशी माहिती हल्ल्यानंतर भारताकडून देण्यात आली. पहलगाम हल्ल्याचा भारतानं करारा जबाब दिला आहे. पाकिस्तानला चांगली जब्दल घडवली. पाकिस्तानवर हल्ल्यासाठी अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. स्काल्प क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर करत पाकिस्तानातील अतिरेकी शिबिरं उद्ध्वस्त करण्यात आली. हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानची 9 दहशतवादी ठिकाणं बेचिराग करण्यात आली. यासाठी राफेल विमानांद्वारे स्काल्प क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. 1000 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं स्काल्प मिसाईलचा वापर करण्यात आला. पाकिस्ताननं LOCवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यात 3 नागरिकांचा मृत्यू झाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी याकूब मुघलचा खात्मा करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरमध्ये याकूब मुघल ठार झाला. याकूब हा बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख होता. भारताने पाकवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हाफिज सईदचा जवळचा सहकारी मारला गेला, जो हाफिज सोबत भारताविरुद्ध अनेक कट रचण्यात सहभागी होता. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या 3ही सैन्यांनी संयुक्त कारवाई केली. पाकिस्तान आणि पीओके मधील 9 ठिकाणं भारतानं उद्ध्वस्त केली. बहवालपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटरी, गुलपूर, भिंबर, चक अमृतसह सियालकोटमध्ये हल्ला करत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारतानं हल्ला केलेला आहे. या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं मुख्यालय. भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो. मुरुदकेमध्येही हल्ला करण्यात आला. सांबातील सीमारेषेपासून 30 किलोमीटर अंतरावर लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला. मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी इथूनच आले होते. फुलपूरमध्ये हल्ला करण्यात आला. नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजुरीपासून 35 किलोमीटरवर असलेला दहशतवाद्यांचा तळ नष्ट करण्यात आला. 20 एप्रिल 2023 आणि 24 एप्रिल 2024 मध्ये भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा प्लान इथूनच ठरवण्यात आला होता. सवाईमधील दहशतवादी अड्डाही नष्ट करण्यात आलेल्या पीओकेमध्ये तगधार सेक्टरपासून 30 किलोमीटर अंतरावर हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तळ आहे. 21 ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबाल आणि 24 ऑक्टोबर 2024 मध्ये गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 मध्ये पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा कट इथेच रचला गेला होता. बिलालमधील अड्ड्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. बिलालमधील अड्डा हा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी पाठवण्याचा लॉन्च पॅड होता. कुटलीमध्येही भारतीय सेनेनं हल्ला केला. राजौरी इथल्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर हा लष्कर ए तोयबाचा लष्करी तळ होता. इथे जवळपास 50 दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. राजौरीजवळ 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्नाला इथे हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला. सामा कठुआ सीमेजवळ नियंत्रण रेषेपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरजाल या ठिकाणी हल्ला करण्यात आला. हा जैश ए मोहम्मदचा दहशतवादी तळ होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भिंबर इथल्या बर्नाळा कॅम्पवर हल्ला करण्यात आला. इथंच दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिलं जात होतं.
भारतानं कोटलीमधील अब्बास कॅम्पवरही हल्ला केला। हा कॅम्प नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथंच दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं। पाकिस्तानमधील सियालकोटच्या सर्जल कॅम्पवरही हल्ला करण्यात आला। मार्च 2025 मध्ये जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना इथंच प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। सियालकोटमधील हिजबुलच्या महमुना जाया कॅम्पवरही हल्ला करण्यात आला। पठाणकोट हल्ल्याचा कट इथेच रचण्यात आला होता। पाकिस्तानमधील मुरिदकेमधल्या मरकद तय्यबा तळावरही हल्ला करण्यात आला। इथंच अजमल कसाब आणि डेव्हिल कोलोमन हेल्डीला ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं। मरकज सुभानअल्लाह बहावलपूर इथल्या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरही हल्ला करण्यात आला होता। तसंच दहशतवाद्यांना इथं प्रशिक्षण दिलं जात होतं। जैशचे कुख्यात अतिरेकी इथंच ठाण मांडून होते। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानचं धाबं दणाणलंय। याला प्रत्युत्तर देण्यासाठी उडालेल्या पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडलं। भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं JF-17 हे लढाऊ विमान पाडलं। अखनूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं हे पाकिस्तानचं विमान पाडलं। पाकिस्तानातील मुरिदके इथे तय्यबा मशिदीवरही भारतीय सैन्यानं हल्ला केला। या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। ही मशीद इस्लामी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यब ही संघटना चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर IPLला मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना धर्मशाळेतून मुंबईत हलवला जाण्याची शक्यता आहे। 11 मे रोजी हा सामना होणार आहे। धर्मशाला इथल्या विमानतळ बंद करण्यात आल्यानं सामन्याचं स्थळ बदलण्याची शक्यता आहे। दहशतवादाला मुळासकट संपवण्याकरता आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिली आहे। आम्हाला भारतीय सेनेवर गर्व असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। भारतीय सैन्याने नवा इतिहास रचला असं म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले। भारतीय सैन्याने मानवता आणि सतर्कता दाखवली असं राजनाथ सिंग म्हणाले। ज्या दहशतवाद्यांनी निशस्त्र पर्यटकांवर हल्ला केला त्या दहशतवाद्यांनाच आम्ही मारलं। स्थानिक नागरिकांना कोणतीही इजा पोहोचवली नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं। यावेळी संपूर्ण ऑपरेशनचा व्हिडिओ शूट करण्यात आला आणि त्यामुळे विरोधकांना पुरावे मागता येणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला। भारतीय सेनेनं दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं। हा नवीन भारत आहे हे देशाला दाखवून दिलं असून संपूर्ण जग भारतासोबत आहे तर देशभरात या कारवाईचं स्वागत होतंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। कुंकू पुसण्याचं पाप करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी चांगलाच धडा शिकवला आहे। दहशतवाद्यांना आणि पाकला भारतीय सैन्यानं जशास तसं उत्तर दिलं असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी फोनवरनं संवाद साधला आणि या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही यावेळी पवारांनी दिली। तसंच भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुकही केलं। पेहलगाममधील हल्ल्यानंतर बघ्याची भूमिका घेणं शक्यच नाही आणि त्यामुळे भारतानं पाकला योग्य तोच धडा शिकवला। पाक लष्कर किंवा निष्पाप नागरिकांना धक्का न लागता 9 दहशतवादी तळांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला। भारतीय सैन्याच्या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। भारतीय